नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानाच्या या चाचणी क्रमांक 2 मध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण स्टँडर्ड 8 जनरल सायन्सची इंग्रजी माध्यमातून आपण चाचणी 2ची उत्तरपत्रिका पाहणार आहोत. 15 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. त्यातला क्वेश्चन फर्स्ट, write the answer of the following questions for 3 marks. Each sub question is 1 mark. First one is the observe the given picture carefully. How would you avoid this? आता हे चित्राचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे आणि ह्या चित्रात काय झालेलं दिसतं तर याच्यावरती बघा आपल्याला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्याची वाढ झालेली दिसते आणि त्यामुळं हे लेदरचे शूज आहेत ते असे त्याच्यावर बुरशी आल्यासारखे आपल्याला दिसते. हाऊ वूड यू अवॉइड दिस? तुम्ही हे टाळण्यासाठी काय कराल? हे तुम्ही कसं टाळू शकाल? तर याचं उत्तर आपण पाहूया. इन रेनी सीझन एअर कंटेन्स मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगाई. And due to moisture in rainy season, spore germinate on leather. To avoid this, shoes kept in dry place and clean it. पावसाळ्यामध्ये काय होतं बघा, हवेमध्ये मॉइश्चर असतं आणि हवेमध्ये असलेले मायक्रोस्कोपिक स्पोर्स जे असतात बुरशीचे ते काय होतात त्याच्यावर वाढतात. लेदर असेल कापड असेल त्याच्यावर वाढतात आणि ते खराब करतात. आणि म्हणून ह्याचे आन्सर काय लिहायचं तर एअर कंटेन्स द मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगाय. ड्यू टू मॉइश्चर स्पोर्स जर्मिनेट ऑन द लेदर अँड टू अवॉइड दिस शूज केप्ट इन ड्राय प्लेस अँड क्लीन इट. सेकंड इज द व्हॉट टाइप ऑफ चेंज is the change of seasons from the summer to rain to winter. What type of changes is the change of season from the summer to rain to winter? म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू निर्माण होण्याचा बदल कोणता? आवर्ती बदल, that is the periodic change. periodic change. उत्तर काय येणार ह्याचं? पिरियडिक चेंज. द नेक्स्ट वन, थर्ड वन इज द कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. हा चार्ट पूर्ण करायचा आहे. फ्लो चार्ट दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. सेल, आफ्टर सेल देअर इज द टिश्यू. उती, टिश्यू मीन्स उती. आफ्टर सेल देअर इज टिश्यू. ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टीम and next last that is the body. सेल पासून टिश्यू बनतात, टिश्यू पासून ऑर्गन्स, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि अनेक ऑर्गन सिस्टीम मिळून आपली बॉडी तयार होते. द नेक्स्ट क्वेश्चन that is the write the answer of following questions any 3 for 6 marks. Each sub questions is 2 marks. Now first one is the distinguish between the conduction and convection. Distinguish between the conduction and convection. Distinguish between the conduction and convection. फरक आपल्याला सांगायचा आहे. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मधला फरक सांगायचा आहे. इन कंडक्शन फर्स्ट पॉइंट इज दॅट द इन कंडक्शन द पार्टिकल्स ऑफ मटेरियल मीडियम डू नॉट मायग्रेट. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते मायग्रेट होत नाहीत किंवा मूव्ह होत नाहीत. इन कंडक्शन द पार्टिकल्स ऑफ मटेरियल मीडियम डू नॉट मायग्रेट ऑर मूव्ह. इन कन्व्हेक्शन मोलिक्युल्स ऑफ मटेरियल एब्सॉर्ब्स हीट अँड मूव्ह टू अनदर प्लेस. इन कन्व्हेक्शन molecules of material absorbs heat and move to another place. Second point, conduction occurs in only solid substance and the convection occurs in liquid and gaseous substance. Next sub question, that is the second sub question, each for 2 marks. Second is the here we have the mathematical problem is here. A force of 800 Newton was applied to stop a car.
that was moving with constant velocity. The car stopped after moving 12 meters. How much work is work done? किती वर्क झालं? म्हणजेच बघा 800 न्यूटन 800 न्यूटन आपल्याला फोर्स दिलेला आहे. काय काय दिलेलं आहे ते आपण मांडूया. फोर्स इज इक्वल टू 800 न्यूटन. डिस्प्लेसमेंट इट इज इक्वल टू 12 मीटर and work done is equal to question mark. What is the formula? That is the work is equal to force into displacement. That is the work done is equal to force into displacement. Force is the 800 into displacement is the 12 meter is equal to 12×96 आहे आणि हे 2 शून्याशी 2 शून्य. That is the 9600 Newton per meter. That is the unit of work in SI system is the joule. Then third one is the what does this happen? There is the crackling sound produced while wearing the sweater. Why does this happen? There is the crackling sound produced while wearing a sweater. स्वेटर घालताना आपल्याला चरचर असा आवाज का येतो माहिती आहे? आपल्याला तटतट चरचर असा आवाज येतो. काय येतो? तर बघा फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी दॅट इज द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय द फ्रिक्शन बिटवीन स्किन अँड स्वेटर. आपण जे स्वेटर घालतो त्यावेळी तिथं फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी दॅट इज द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय द friction between skin and sweater. When these two objects are being rubbed, one becomes positively charged and other negatively charged. Hence, due to the attraction between them, there is the crackling sound while wearing a sweater. Again, we see this. Frictional electricity, that is the static electricity, is generated by the friction between skin and sweater. When these two objects are being rubbed, one becomes positively charged and others negatively charged. Hence, due to attraction between them, there is the crackling sound while wearing a sweater. Next one is the draw a net diagram of plant cell and show the cell organelles given in the bracket: nucleus, vacuoles, chloroplast and mitochondria. हे 4 जे आपल्याला ऑर्गनेल्स दिलेले आहेत हे प्लांट सेलमध्ये दाखवायचे आहेत. तर प्लांट सेलची आपण फिगर बघूया. लुक हिअर प्लांट सेल. आपल्याला काय काय दाखवायचं आहे त्याच्यामध्ये? तर न्यूक्लियस दाखवायचा आहे इथं दाखवलेला. क्लोरोप्लास्ट दाखवलेला आहे. व्हॅक्युअल्स अँड मायटोकॉन्ड्रिया. आपल्याला हे 4 ऑर्गनेल्स आपल्याला ह्याच्यामध्ये दाखवायचे आहेत. हे दाखवलेले आहेत. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज द write the answers of following questions. Write the answers of following questions. Identify the parts shown in the figure and write their functions. Identify question काय आहे बघा. तर आपल्याला आकृतीत दाखवलेले जे भाग आहेत त्या आकृतीत दाखवलेल्या भागांची म्हणजे ओळखायचे आहेत ते भाग आणि त्याचं फंक्शन्स आपल्याला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये बघा ए काय आहे? तर ए लिव्हर आहे. ए काय आहे? लिव्हर. लिव्हर. बी जे आहे ते स्टमक. अँड सी इज द लार्ज इंटेस्टाइन. लार्ज इंटेस्टाइन असं आहे. आता आपण त्याचे फंक्शन बघूया.
functions liver to make the food alkaline, and second function to convert the large fat particles into small particles. लिव्हरचं फंक्शन काय आहे? फंक्शन ऑफ लिव्हर इज द टू मेक द फूड अल्कलाइन, and second one is the to convert the large fat particles into small particles. Then next one is the stomach. Food churn in stomach. And second, proteins are digested in stomach. Stomach मध्ये काय काय होतं? तर फूड चर्न केलं जातं आणि प्रोटीन्स डायजेस्ट केले जातात. सेकंड वन इज द लार्ज इंटेस्टाइन. इन लार्ज इंटेस्टाइन undigested food material is thrown out of the body through the anus. Undigested food material is thrown out of body through the anus. And the last second question is that the second question तिसऱ्यातला दुसरा आहे. What precautions will you take during the thunderstorm? What precautions will you take during the thunderstorms? आता म्हणजे काय? तर विजा चमकत असताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? तुम्हाला माहिती आहे विजा चमकत असताना घरातच थांबा, बाहेर जाऊ नका, झाडाखाली थांबा, पाण्याच्या सोर्स जवळ थांबू नका. तसंच इलेक्ट्रिकल गॅजेट्सचा वापर टाळा, किंवा कंडक्टर मटेरियल असेल, लोखंड असेल किंवा आणखी स्टील रॉड वगैरे असतील त्याच्याजवळही तुम्ही थांबू नका. या पद्धतीनं ह्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात. नाऊ वी सी आन्सर. ड्युरिंग द थंडरस्टॉर्म्स, फर्स्ट, डोंट स्टे अंडर द ट्री. डोंट स्टे अंडर ट्री, झाडाखाली थांबू नका. सेकंड, नेव्हर स्टे नियर द कंडक्टिंग मटेरियल. जे कंडक्टिंग मटेरियल आहेत, लोखंड असेल, स्टील असेल, आणखी काही, त्याच्याजवळ तुम्ही थांबू नका. थर्ड, डोंट यूज एनी इलेक्ट्रिक गॅजेट्स. मोबाईल, टी व्ही, फ्रीज किंवा इतर काही इलेक्ट्रिकल गॅजेट्स, इलेक्ट्रिकल उपकरणं आहेत त्याचा वापर टाळा. Never stay near the water lakes or ponds or river, also in open space. मोकळ्या मैदानात सुद्धा तुम्ही थांबू नका किंवा पाण्याच्या स्रोताजवळ सुद्धा तुम्ही थांबू नका. स्टे ॲट होम, घरातच थांबा. अशा पद्धतीनं आपण ही टेस्ट 2 ही सोडवलेली आहे.